नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, 31 मेची ही पौर्णिमा सिंह राशी आणि तूळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची, रहस्यमय आणि आयुष्य बदलणारी मानली जात आहे। ज्योतिषशास्त्रानुसार या काळात चंद्र, शुक्र आणि सूर्य यांच्या ऊर्जेमध्ये असा बदल होणार आहे ज्याचा थेट परिणाम तुमच्या नशिबावर, घरातील वातावरणावर, पैशांवर आणि नातेसंबंधावर होऊ शकतो। पण मित्रांनो, ही पौर्णिमा जितकी शुभ आहे तितकीच काही लोकांसाठी धोकादायक संकेत घेऊन येणारी देखील मानली जात आहे। विशेषतः सिंह राशी आणि तूळ राशीच्या लोकांनी जर 31 मेच्या पौर्णिमेपूर्वी काही खास गोष्टी केल्या नाहीत तर आयुष्यात अचानक मोठं संकट येऊ शकतं। काही लोकांना आर्थिक नुकसान होऊ शकतं, काही लोकांच्या नातेसंबंधावर दुरावा निर्माण होऊ शकतो, तर काही लोकांना मानसिक तणाव आणि सतत अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो। मित्रांनो, विश्व आपल्याला संकट येण्याआधी काही संकेत देत असतं, पण अनेक लोक हे संकेत ओळखत नाहीत आणि नंतर त्यांना खूप पश्चाताप करावा लागतो। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 31 मेच्या पौर्णिमेपूर्वी सिंह राशी आणि तूळ राशीच्या लोकांनी कोणत्या गोष्टी लगेच करून घ्यायला हव्यात, कोणत्या चुका अजिबात करू नयेत, घरात दिसणारे कोणते संकेत मोठ्या संकटाचे इशारे असू शकतात आणि असा कोणता गुप्त उपाय आहे जो तुमच्या बंद नशिबाचे दरवाजे उघडू शकतो। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला असा एक जबरदस्त उपाय सांगणार आहे जो तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सुख समृद्धी आकर्षित करू शकतो। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या स्वामी गुरुकृपा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ। सिंह राशीवर सूर्यग्रहाचा प्रभाव असतो आणि जेव्हा पौर्णिमेची चंद्र ऊर्जा या ग्रहांशी जोडली जाते तेव्हा व्यक्तीच्या जीवनात अचानक मोठे बदल सुरू होतात। विशेषतः 31 मेच्या पौर्णिमेच्या आधीचा काळ सिंह आणि तूळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत संवेदनशील मानला जात आहे। सर्वात पहिली गोष्ट, घरातील तुटलेल्या वस्तू, बंद घड्याळ, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि जुना कचरा लगेच बाहेर काढा। ज्योतिषशास्त्रानुसार अशा वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि पैशाचे मार्ग बंद होऊ लागतात। विशेषतः जर तुमच्या घरात सतत वस्तू पडत असतील, काच फुटत असेल किंवा अचानक दिवे बंद होत असतील तर हे संकेत दुर्लक्ष करू नका। हे संकेत येणाऱ्या मानसिक तणावाचे किंवा घरातील अशांततेचे मानले जातात। 31 मेच्या पौर्णिमेपूर्वी रात्री उशिरापर्यंत जागरण करू नका। या काळात चंद्राचा प्रभाव मनावर जास्त असल्यामुळे नकारात्मक विचार लवकर वाढतात। सिंह राशीच्या लोकांनी विशेषतः अहंकार आणि रागावर नियंत्रण ठेवणे खूप आवश्यक आहे, कारण रागात घेतलेले निर्णय या काळात मोठं नुकसान करून जाऊ शकतात आणि तूळ राशीच्या लोकांनी सतत भूतकाळात अडकून राहणे थांबवले पाहिजे, नाहीतर मानसिक तणाव वाढून आयुष्यातील चांगल्या संधी हातातून निघून जाऊ शकतात। मित्रांनो, पौर्णिमेपूर्वी एक खास उपाय नक्की करा। रात्री देवासमोर तुपाचा दिवा लावा आणि ओम नमः शिवाय किंवा ओम श्री महालक्ष्म्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा। असे मानले जाते की यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात आणि ग्रहांची कृपा वाढते। एखाद्या गरजू व्यक्तीला पांढऱ्या वस्तूचे दान करा, जसे की तांदूळ, दूध, साखर किंवा पांढरे कपडे। असे केल्याने चंद्र आणि शुक्र ग्रह शांत होतात आणि घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते। मित्रांनो, 31 मेची पौर्णिमा काही लोकांच्या जीवनात मोठा चमत्कार घेऊन येणार आहे, तर काही लोकांसाठी हा काळ खूप कठीण ठरू शकतो। विशेषतः सिंह आणि तूळ राशीच्या लोकांनी या काळात काही गोष्टींपासून सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे। घरात सतत भांडण होणे, अचानक झोप न लागणे
विचित्र स्वप्न पडणे, एखाद्या जुन्या व्यक्तीचा अचानक संपर्क होणे, हे सर्व संकेत दुर्लक्ष करू नका. अनेक वेळा विश्व आपल्याला संकट येण्याआधी इशारे देत असतं, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर आयुष्यात मोठ्या अडचणी निर्माण होतात. मित्रांनो, या काळात कोणाचाही अपमान करू नका. विशेषतः आई-वडील, गुरुजन आणि जोडीदाराशी वाईट वागू नका. कारण पौर्णिमेच्या काळात केलेले चांगले किंवा वाईट कर्म लवकर परिणाम देतात असे मानले जाते. आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, पौर्णिमेच्या आधी घरात शांत वातावरण ठेवणे खूप आवश्यक आहे. घरात सतत टीव्हीचा मोठा आवाज, भांडण किंवा नकारात्मक चर्चा होत असेल तर मानसिक तणाव वाढू शकतो. त्यामुळे शक्य तितकं देवाचं नामस्मरण करा, सकारात्मक विचार ठेवा आणि कोणाचंही वाईट करू नका. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्यात काहीतरी मोठं बदलणार आहे, तर या पौर्णिमेपूर्वी हे उपाय नक्की करा. कारण योग्य वेळी घेतलेली काळजी मोठ्या संकटापासून वाचवू शकते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की 31 मेच्या पौर्णिमेपूर्वी सिंह राशी आणि तूळ राशीच्या लोकांनी कोणत्या गोष्टी करणे अत्यंत आवश्यक आहे, कोणते संकेत दुर्लक्ष करू नयेत आणि कोणते उपाय तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. तर मित्रांनो, विश्वास ठेवा. प्रत्येक संकट येण्याआधी विश्व आपल्याला काही संकेत देत असतं. फक्त ते संकेत ओळखून योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याची गरज असते. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या आयुष्यात अडथळे वाढत आहेत, पैसा टिकत नाही, मन सतत बेचैन राहतं किंवा घरात नकारात्मक वातावरण निर्माण होत आहे, तर हे उपाय श्रद्धेने नक्की करा. देवावर विश्वास ठेवा, स्वामींचं नामस्मरण करत राहा आणि सकारात्मक विचार ठेवा. कारण सकारात्मक ऊर्जा हीच सर्वात मोठी शक्ती असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वामी गुरुकृपा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रहस्यमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.